मित्रांनो, वारंवार आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेत असतो की महाडीबीटी अंतर्गत वेगवेगळ्या घटकासाठी जसे अर्ज सुरू होतात, अर्ज निघतात, आपण त्याविषयीची माहिती घेत असतो. मित्रांनो, आपण बघत आहोत की फार्मर आय डी आला तेव्हापासून आणि लॉटरी पद्धत बंद झाली तेव्हापासून शेतकऱ्यांना थोड्याफार लवकरात प्रमाणात कोणत्याही घटकासाठी अर्ज केला असता लवकर त्यांची निवड होत आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये ज्या विषयाची माहिती घेणार आहोत, ज्या घटकाविषयी माहिती घेणार आहोत, त्या घटकांतर्गत शेतकऱ्यांना 100% अनुदानावर ते घटक उपलब्ध होणार आहे. म्हणजे एकंदरीत 100% अनुदान म्हटलं तरी चालेल किंवा मोफत म्हटलं तरी चालेल. शेतकऱ्यांना मोफत आता त्या 2 घटकासाठी अर्ज सुरू झालेले आहेत आणि ते मोफत शेतकऱ्यांच्या खात्यावर किंवा शेतकऱ्यांना वितरित होणार आहे. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यदेव, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर महाडीबीटी अंतर्गत जवळपास तुम्हाला भुईमुगाच्या बियासाठी आणि तिळाच्या बियासाठी मागे जवळपास 4 ते 5 दिवसाचा कालावधी केलेला आहे. तर 4 ते 5 दिवसापासून तुम्हाला अर्ज करण्यासाठी आवाहन केलं जात आहे की तुम्ही भुईमुग आणि तिळाच्या बियासाठी तुम्ही अर्ज करा वगैरे वगैरे. आणि मला वाटते एकरी जवळपास 5 ते 6 किलोचं काहीतरी बियाणं मिळणार आहे शेतकऱ्यांना एकरी. तर तुमचं जे क्षेत्र तुम्ही टाकसाल त्या पद्धतीने तुम्हाला ते बियाणं मिळणार आहे. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर त्यासाठी तुम्हाला भुईमुग तीळ यासाठी 100% अनुदानावर हे वितरित होणार आहे. आणि जवळपास बघायचं झालं मित्रांनो, तर हे कोणकोणत्या जिल्ह्यासाठी, आता सर्वच शेतकरी मला विचारत आहेत, बरेच शेतकरी विचारत आहेत बुवा आमच्या जिल्ह्यात भरता येईल का, आमच्या जिल्ह्यात निवड होईल का वगैरे वगैरे, किंवा प्रश्न बरेच शेतकऱ्यांचे येत आहे हिंगोली वगैरे जिल्ह्यातून वगैरे. तर मित्रांनो, त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, जे भुईमुगाचे बी आहे त्यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र असणार आहेत, तर जवळपास नाशिक, धुळे, अहिल्यानगर, त्यानंतर पुणे, सातारा, सांगली, त्यानंतर सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि त्यानंतर अकोला, हे जे 9 जिल्हे आहेत हे भुईमुगाच्या बियासाठी, म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यातून तुम्ही जर असाल, तुम्हाला वाटत असेल किंवा आम्हाला देखील यासाठी अर्ज करता येईल वगैरे वगैरे. आणि काही यूट्यूबच्या माध्यमातून मी बघितलं की काही जण सांगत आहेत की बाबा तुम्हाला अर्ज सुरू झालेले आहेत, अर्ज करून घ्या वगैरे वगैरे. परंतु बरेच यूट्यूबरनी सांगितलं नाही की कोणत्या जिल्ह्यात कोणत्या बियाण्यासाठी अर्ज करू शकता वगैरे. त्यानंतर मित्रांनो, तीळ बियाण्याकरता जवळपास तुम्हाला जळगाव, बीड, लातूर आणि बुलढाणा या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तुम्हाला तीळ बियाण्यासाठी 100% अनुदानावर तुम्हाला अर्ज करायचे आहेत. म्हणजे मित्रांनो, जे आपण हे 9 जिल्हे भुईमुगासाठी आणि जवळपास हे 4 जिल्हे तीळ बियाण्यांसाठी जे बघितलेले आहेत, याच्या व्यतिरिक्त तुम्ही इतर कोणत्याही जिल्ह्यातून, वाशिम असो, त्यानंतर इकडे नांदेड, हिंगोली, परभणी असो, कोणताही जिल्हा असो इतर, तर तुम्ही जर त्या जिल्ह्यातून असाल तर तुम्हाला यासाठी अर्ज करता येणार नाही. तुम्हाला म्हणजे सरळ तुम्ही जर अर्ज करण्याचा प्रयत्न जरी केला तर सरळ तिथे लिहून येत आहे किंवा पॉपअप येत आहे किंवा तुम्हाला तुमचा जिल्हा यासाठी पात्र नाही वगैरे वगैरे असं काहीतरी येत आहे. तर मित्रांनो, ही होती छोटीशी माहिती. बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला इंस्टाग्रामला प्रश्न आलेले होते, त्यासाठी आपल्याला व्हिडिओ बनवावा लागलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.